लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात होते। दिवसभरात त्यांनी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि 2 भाषणंही केली। पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा उद्देश, त्याचं टायमिंग आणि भविष्यातील निवडणुकांवर होणारा त्याचा परिणाम याबाबतचा हा खास रिपोर्ट। बावीस जानेवारीला रामलल्ला अयोध्येतील नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात विराजमान होतील आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लोकसभेचं बिगुल कधीही वाजू शकतं। त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौरा करत वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलंय। मोदींच्या नाशिकमधल्या रोड शोसाठी भगव्या रंगाची विशेष गाडी सजवण्यात आली होती। नाशिकमधल्या मिरची सिग्नल पासून पंतप्रधान मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली। पंतप्रधानांना पाहण्यासाठी नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। मोदींच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्य देखील सादर करण्यात आली। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला। रोड शो झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोदा काठावरच्या रामकुंडावर पोहोचले। पंडितांनी विशेष पगडी परिधान करत मोदींचं स्वागत केलं। मंत्रोच्चाराच्या गजरात मोदींच्या हस्ते जलपूजन संपन्न झालं। इसके लिए विस्तृत नियम बनाए गए हैं, जिनका प्राण प्रतिष्ठा के कई दिन पहले से। गोदेचं जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं। वनवास भोगत असताना प्रभू श्रीराम काही काळासाठी नाशिकमध्ये वास्तव्यास होते। अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेण्याची संधी मोदींनी नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं साधली। 22 जानेवारीपर्यंत देशभरातल्या मंदिरात स्वच्छता अभियान राबवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलंय आणि या अभियानाची सुरुवात मोदींनी स्वतः काळाराम मंदिरातून केली। हम सभी 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं। आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है। काळाराम मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ मृदुंगाच्या गजरात भजनात दंग झालेले पाहायला मिळाले। राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचं यजमानपद भूषवण्याची संधी यंदा नाशिकला मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या सागरी पुलाचं म्हणजेच अटल सेतूचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। न्हावा शेवा आणि शिवडी दरम्यान बांधण्यात आलेल्या या सागरी सेतूवरून मोदींच्या ताफ्यानं प्रवास केला। यावेळी मोदींनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली। त्यानंतर मोदींचा ताफा पुढील विकास कामाच्या उद्घाटनासाठी सभास्थळी पोहोचला। छत्रपति शिवाजी महाराज को फिर नमन करते हुए, मुम्बरा देवी को नमन करते हुए, सिद्धिविनायक जी को प्रणाम करते हुए ये अटल सेतु
मुंबईकरों को, देश के लोगों को समर्पित कर रहा हूं। आणि हा गेम चेंजर प्रकल्प इंधन वाचणार, वेळ वाचणार, प्रदूषण कमी होणार, अशा प्रकारचा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून हा प्रकल्प आपण केला। लोकल ही महामुंबईची लाईफलाईन मानली जाते। उरण खारकोपरच्या लोकलच्या दुसऱ्या टप्प्याच्या रूपात महामुंबईला आणखी एक लाईफलाईन मिळाली आहे। आता नेरूळ बेलापूरहून खारकोपर पर्यंत धावणारी ही लोकल उरण पर्यंत धावणार आहे। तयार होऊन देखील सेवेत नसलेल्या आणि नावाच्या राजकारणामुळे गाजलेल्या दिघा-गाव रेल्वे स्थानकाचं आज उद्घाटन झालं। याशिवाय नवी मुंबईतील बेलापूर पेंधरे मेट्रो, पालघर ठाण्यातील सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प, सिब्झमधील भारतरत्नम, लेक लाडकी लखपती योजना या प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। नाशिकहून किरण ताजणे, विक्रांत शिंदेसह ओम देशमुख आणि अजय माने, पुढारी न्यूज, नवी मुंबई।